आपण एक नवीन एक व्हिडिओ बनवलेलो आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण जे रेग्युलर नेटवर्क बेसमध्ये काम करतो, ज्याच्यामध्ये आय पी ॲड्रेस चेक करणं असतं, TCP IP4 असतो, गुगलला आपण पिंग करतो, त्याच्यानंतर आय पी रिलीज करतो, नंतर विनसॉक्स जे असतात ते आपण हे करतो, त्याच्यानंतर एवढे आपण त्याच्यामध्ये काय काय चेंजेस करतो. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं लागतं की आपण प्रत्येक टायमाला विंडोज प्रेस करणं, त्याच्यानंतर आपण ते सिंपल कमांड टाईप करतो CMD नंतर मग एंटर करायचं, एंटर केल्यानंतर मग गुगल पिंग टाईप करायचं, पिंग नंतर google.com, त्याच्यात google.com मध्ये पण स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर मग गुगलची कमांड इन एक्झिक्यूट म्हणून मी हे करतो. जशी बघू शकता माझ्या ही बॅट फाईल मी एक बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये सिंपल फक्त एक डबल क्लिक करून मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. ह्याच्यामध्ये आपल्याला एवढे सगळे फीचर्स मी त्याच्यात ॲड केलेले आहेत. लाईक त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये काय आहे की शो फुल IP ॲड्रेस कॉन्फिगरेशन, म्हणजे आता IP config/all आपण करतो किंवा IP config फक्त सिंपल टाकल्यानंतर एंटर करतो. एंटर केल्यानंतर आपल्याला IP ॲड्रेस जो असतो तो काय दाखवतो त्याच्यामध्ये. ओके, बट बऱ्याचदा कसं असतं काय काय आहे ना, मॅक ॲड्रेसची पण गरज लागते आपल्याला त्याच्यामध्ये. तर आपण IP config/all केल्यानंतर आपल्याला सगळी कम्प्लिटली डिटेल्स त्याच्यामध्ये शो करतो. ओके, तर सिंपल ही फक्त कमांड काय करायची, तुम्हाला पेनड्राईव्हमध्ये जेव्हा त्या इन फ्युचरमध्ये कुठेही जर तुम्हाला यूज जर लागली तर सिंपल एक फक्त रन करून तुम्ही डायरेक्टली जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही त्याच्यात करू शकता. ओके, तर त्याच्या मी बघू शकता शो IP config, त्याच्या इथं समजा 1 नंबर प्रेस करायचा, 1 नंबर प्रेस केला, एंटर केलं. 1 नंबर प्रेस केल्यानंतर तुम्हाला सगळं माझे ते डिटेल्स आली, म्हणजे IP ॲड्रेस काय आहे, मॅक ॲड्रेस काय आहे, त्याच्यानंतर जे जे आहे ते. ओके, त्याच्यानंतर इथे मी आता पिंग चेक करायचं, समजा तुम्हाला गुगलला समजा मला इंटरनेट चालत नाही माझ्या एका साईटवरती, तर मला पिंग चेक करायची आहे. तर पिंग चेक करण्यासाठी 2 नंबर प्रेस केलं, एंटर केलं, माझं गुगलला डायरेक्टली पिंग येते की नाही. समजा आता ह्याच्यामध्ये मला जर नेटवर्कमध्ये जर काही इश्यू असेल तर नेटवर्कला तुम्हाला गुगलला पिंग येणार नाही, याच्यावर आपण डायग्नोज करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे फ्लश DNS म्हणून नावाचा एक ऑप्शन असतो. हा फ्लश DNS मध्ये आपण समजा 3 नंबर समजा DNS फ्लश करायचं समजा मला, तर DNS फ्लश करून मी चेक करू शकतो. 3 नंबर प्रेस करून एंटर केला, आपलं सक्सेसफुली फ्लश झाला. ओके, त्याच्यानंतर रिलीज IP ॲड्रेस 4 नंबर प्रेस केला, एंटर केलं, झाला आपला रिलीज झाला नवीन IP ॲड्रेस. त्याच्यानंतर ओपन नेटवर्क शेअरिंग सेंटर, आता बाकीचे आपले जे TCP IP स्टॉक्स असतात, रिसेट विन सॉकेट्स असतात, तर 6 नंबर प्रेस केलं, एंटर केलं, आपलं हे झालं, क्लिअर झालं विषय. ॲडमिनिस्ट्रेटरने कधी कधी रन करायला लागलं तर राईट क्लिक करून तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटरने पण रन करू शकता रेग्युलरली. त्याच्यानंतर 8 नंबर प्रेस केलं, IP ॲड्रेस मला समजा माझ्या नेटवर्क प्रोटोकॉलला जर जायचं असेल तर तुम्ही बघू शकता इथे माझं ncpad.cpl त्याची आपली जी विंडो आहे ती आपल्या ह्याच्यात ओपन झाली. त्याच्यानंतर ओपन डिव्हाइस मॅनेजर, समजा आता 10 नंबर मी प्रेस केला, आपला डिव्हाइस मॅनेजर आहे तो माझा ओपन झाला. याच्यामध्ये माझे नेटवर्क ड्रायव्हर्स वगैरे जर काही इश्यू आहेत, समजा नेटवर्क ड्रायव्हर्स अनआयडेंटिफाय नेटवर्क आहे, लँड कनेक्शन किंवा NIC पोर्टचे समजा ड्रायव्हर्स इन्स्टॉल नसतील तर मला याच्यातून मी ड्रायव्हर्स अपडेट करू शकतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर ओपन ट्रबल शूटिंग, तर समजा स्पीड टेस्ट मला करायची जर असेल तर मी 12 नंबर प्रेस करून डायरेक्टली स्पीड टेस्ट मी चेक करू शकतो याच्यामध्ये. ओके, आता समजा कंट्रोल-C करून आपण डायरेक्टली स्टॉप करू शकतो या गोष्टी जर आपल्याला जर स्टॉप करायचे असतील तर. त्याच्यानंतर रिस्टार्ट एक्सप्लोरर समजा करायचं 13 नंबर प्रेस करायचं, 14 नंबरला एक्झिट डायरेक्टली कमांड मी टाकलेली याच्यामध्ये. ठीक आहे, तर ही कमांड तुम्हाला कधी कधी समजा जर रनर्स ॲडमिनिस्ट्रेटर तुम्ही करून पण तुम्ही डायरेक्टली परफॉर्म या सगळ्या स्टेप्स फॉलो करू शकता. ठीक आहे, तर ही कमांड आता ही फाईल आम्हाला कुठे भेटू शकते, तर ही फाईल माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल ड्राईव्हची लिंक असेल, तिथून सिंपल तुम्ही डाउनलोड करून तुमच्या PC वरती किंवा पेनड्राईव्हवरती तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आणि एवढं काही मोठं असं किचकट हे नाही केलेलं, एकदम सिंपल आणि एकदम इझी स्टेप्समध्ये मी तुम्हाला या सगळ्या एक व्हिडिओ म्हणजे फाईल बनवून दिलेली आहे. त्याच्यामुळे फक्त सिंपल तुम्हाला येस 1 2 3 मधला जे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा तो सिंपल 1 2 3 वेळेस सिलेक्ट करा आणि तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल, किंवा समजा सॉल्व्ह होण्यामध्ये थोडीफार माझी मदत होईल. ठीक आहे, सो व्हिडिओ जर आवडली जर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.